बघा, ही आमच्या कोपरच्या नाक्यावर शाळा आहे, शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर. इथे या हायस्कूलमध्ये या पंचक्रोशीतील सगळी मुलं शिकायला असतात. ओके, बरं ना? बाबा बाबा, ताईंकडे आज गाबोळीचं पोचन. आज ना मच्छी मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी आहे. लोक तुटून बरे लोट मावरे तुटून आली आली खाडीची मच्छी दाखवून आली. बाबा इकडे बघा, जोडी ग ताई कण्याची भाजी आहे. अरे रामकृष्ण, अरे तुम्ही पंढरपूरच्या वारीला नाही गेला, तुम्ही काय इकडे नसून? हा बरोबर. हा ना, असे भागुदाई येतात. बाबा बाबा रेनकोट घालून, डायरेक्ट रेनकोट घालून. अरे वारी ना, मी काल वाजता आणलेला, तू नीट फोटो काढ ना, नीट या कर. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला एक सकाळी 8 वाजता सुरुवात केलेली आहे. आणि आजच्या ब्लॉगचा इंट्रो मी तुम्हाला टेरेसवरून देत आहे, कारण की मी पोरांना इथे वर टेरेसवर खेळायला घेऊन आलेली आहे. कारण की काल ना दिवसभर ते घरामध्येच कोंडून होते, कारण की आपलं पत्रा सेटचं जे काही लोखंडाचं काम पेंडिंग होतं ते दादा करत होते दिवसभर. आणि ती खूप घाबरतात तिथे दादा आमच्या डॉगींना बघून, की त्या पकडून ठेवा, आम्हाला भीती वाटते, त्यांना आतमध्येच ठेवा, बाहेर काढू नका, आम्हाला सारखं बाहेर यावं, म्हणजे आम्हाला सारखं खाली जावं लागतं सामान घेण्यासाठी. त्याच्यामुळे मग त्यांना दिवसभर मी रूममध्येच ठेवलं होतं दोघांना, म्हणजे थोड्या वेळासाठी बाहेर काढलेलं, परत रूममध्येच ठेवलं. बरं, उगीच कोणाला चावत तर नाही ते कोणाला, पण ते समोरचे व्यक्ती जर घाबरत असेल आणि मग त्यांना डिस्टर्ब जर होत असेल तर मग त्याच्यामुळे मी त्यांना खालीच ठेवलेलं, वर काय आणलंच नाही. आणि एवढं ते लोखंड वगैरे पडलं आहे नाही, ते रॉड वगैरे, त्याच्यामुळे त्यांना असं वर एकट्याला सोडायला भीती वाटते मला. मी जेव्हा असते ना तेव्हाच त्यांना घेऊन येते, असं मी एकट्यांना सोडत नाही ते, कारण की त्यांना खूप म्हणजे बाहेरचा नजारा बघायची सवय आहे. ते वर असे उभे राहतात 2 पाय करून आणि बघत बसतात बाहेरचा नजारा, आणि मग तोड वगैरे गेला काय झाला, भीती आहे ना. त्याचा विचार आहे आमचा, आधी पत्रा सेटचं काम कंप्लीट होऊ द्या, कारण की हे जे वरचं काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे आत्ता आपल्यासाठी. मग त्याच्यानंतर बघूयात ग्रिल वगैरे ते कधी लावू शकतो आपण. तर ग्रिल वगैरे ठेवल्यात आम्ही लावायला, कारण की ही जी पोरं दोघं पण आहेत ना, हे पळतात नुसते, बघत नाही काय नाही. लक्की तर बिलकुल बघत नाही, उड्या मारतो कांगारूसारख्या नुसता, आणि तो चालतच नाही लक्की आपला, कांगारूसारख्या उड्या मारतच असतो दिवसभर, तो दमत पण नाही, बिलकुल दमत नाही तो. मग ती भीती वाटते टेरेसवर त्यांना असं म्हणजे सोडायला. बघू कसं काय होतं आहे ते. जर ग्रिल वगैरे मारायचं विचार तर आहे आमचा. मनीष पण बोलला, मम्मी ग्रिल मारून घे त्यांच्यासाठी, मग त्या सेफ्टी पण होऊन जाईल त्यांना, आणि ते जरी दोघे पण वर असले तरी काय धोका नाही. मग असं बघू आता काय कसं काय होतं आहे ते. ग्रिल वगैरे आहे आपल्याकडे, पण आधी आपल्याला पत्रा सेटचं काम कंप्लीट करून घ्यायचं आहे, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे. ओके, चला आता एक 10 मिनटं तरी झाले असतील. मी यांना टेरेसवर घेऊन आले, 10-15 मिनटं झाली असतील, अजून एक 10-15 मिनटं, त्याच्यानंतर मग यांना खाली घेऊन जाते. ओके, कुठे गेली रे पोरा, कुठे गेली रे पोरा, कुठे गेली रे? दोघं पण शिशू करतोय लकी. हे बघा, यांना दोघांना आज टेरेसवर आणले खेळायला सकाळी. आणि आपलं पत्रा सेटचं म्हणजे जे काही चॅनलच बोलतात ना याला, मला एवढं काही माहीत नाही, पण लोखंडाचा जो काही सेटअप होता ना तो त्यांनी कंप्लीट केला आहे. आता लोखंडाचा सगळा सेटअप कंप्लीट झाला आहे, फक्त इथे मध्ये एक सपोर्ट टाकायचं आहे उभा, या साईडला पण एक सपोर्ट टाकायचं आहे, कारण की आपले 10 बाय 10ची पत्रं जास्त आहेत, त्याच्यामुळे इथे एक त्यांना मध्ये सपोर्ट टाकायला सांगितले जास्त, कारण की आपलं कसं ओपन जागेवरती आपलं घर आहे, आजूबाजूला अशी खूप मोकळी जागा आहे, आणि इथे वारा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे असतो, ते पत्रा वगैरे उडायला नको किंवा काय त्रास नको, त्याच्यामुळे त्यांना सांगितलं दोन्ही साईडला सपोर्ट पण टाकून द्या, कारण की एरिया मोठा आहे ना इकडचा त्याच्यामुळे. ओके, तर फायनली आपला आता लोखंडाचा जो काही सेटअप आहे तो रेडी केलेला आहे त्यांनी सगळा. ओके, आणि हे बघा सूर्यदेव कसे उगवल्यात मस्त. सूर्यदेव आता बऱ्यापैकी मस्त उगवल्यात, हे बघा. आणि वातावरण आजचं क्लीन आहे एकदम, म्हणजे ढगाळ वगैरे वातावरण नाही, एकदम स्वच्छ वातावरण आहे. आणि असं आता सकाळच्या वेळेला असं कोवळं ऊन पडायची सुरुवात झालेली आहे मंडळी. हो, मजा आली ना लोकू, मजा आली ना आता पिलू.
पळू नको रॉड आहेत सगळीकडं. गुत्ताचा एका पोटामध्ये घुसाचा तुझ्या. कॉर्नरला तर जावंच नको तू उड्या मारायला. आमच्या लकीचं ना एका जागेवरती म्हणजे असा पाय नाही, नुसता पळतच असते तो. तो असं चालत पण नाही, नुसता तो सुसाडच असते भिंगरीसारखा ना बाबू. काय नाही गे. त्याने आवाज केल्याबरोबर बघा तो नजारा बघतोय बाहेरचा. टांगू नका, पराल बिराल. बघा या पोरांच्याकडे किती लक्ष ठेवायचं. जसं आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं आणि ते गुडघ्यावर जेव्हा चालायचं सुरुवात करते त्याच्याकडे किती लक्ष ठेवावं लागतं आपल्याला दिवसभर, तसं या आमच्या 2 कार्ट्यांचं जाम लक्ष ठेवायला लागतं यांच्यावर. नाही तर असाच नजारा बघायला उभे राहतात ना एखाद दिवशी परत खाली वर्षा. पिल्लू टांगायचं नाही हा, परशील. छोनू छोटे झोपुरी नाही झाली, जांभे देते अजून. टेरेसवरून खाली येऊन फक्त 10 मिनिटं झाल्यात आणि पाऊस बघा, म्हणजे वातावरण बघा लगेच कसं चेंज झालं. आणि एकदम असं रिमझिम पाऊस पडायला तर सुरुवात झालेली. हे बघा आता रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली. पावसाळ्यामध्ये म्हणजे वातावरण कधी चेंज होईल काही सांगता येत नाही. आता 10 मिनटापूर्वी तुम्हाला मी मस्त सूर्योदय उगवताना दाखवलं. छान असं कोवलं ऊन पडलेलं होतं ते दाखवलं आणि लगेच 10 मिनटांमध्ये वातावरण बदल आणि रिमझिम पाऊस पडायला सुद्धा सुरुवात झालेली. ओके, ही बघा ही आमच्या कोपरच्या नाक्यावर शाळा आहे, शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर. इथे या हायस्कूलमध्ये या पंचक्रोशीतील सगळी मुलं शिकायला असतात. ओके, चला आता आपण जाऊयात मच्छी मार्केटमध्ये. भरपूर अशी गर्दी झाली मच्छी मार्केटमध्ये. मच्छीवाल्या ताईंकडे कोणकोणते मासे आहेत ते. आणि मेन रोडवरती अशी दिवसभर गाड्यांची वर्दळ सुरू असते दिवसभर. आणि आज मस्त पावसाने असं वातावरण केलं आहे ना, भारी वाटतंय. बऱ्याच ना बाबा ताईंकडे आज गाबोळीचं पोचन. कसं किलो? 500 रुपये वाटा. हा का, शेपटच राहिले काय, संपला वाटते. लोक आलते तरी किती वाजता मावरा घेवाला. कसे आण पोचे, कसे किलो आण पोचे? कसे? 1000 रुपये किलो. चला पोच्यांचा रेट आहे 1000 रुपये किलो. आणि ताईच्याकडची वाव संपली, शेपटी राहिले फक्त औषधी. पण लोक का उठल्या इथं चालते का मावरा घेवाला. आपला डायलॉग बोला, डायलॉग बोला आपला. व्हिडिओ बघून वाटत तुम्ही पण घाबरल्या. व्हिडिओ बघून ताई फुल घाबरल्या. बोलू का नको. अच्छा, काल आलेला तो पत्रेवाला, परवाच्या दिवशी आलेला, काल दांडी मारली. ती लोक काय करतात, 17 जणांचा ऍडव्हान्स घेतात आणि 1 दिवस आया 1 दिवस तया. काढल्या ठेवलाच नाही. बघू आता आज येते का नाही. हो ना. चला आता बघू आपण पुढच्या ताईंकडे जाऊन काय काय मासे आहेत. गर्दी तर जाम आहे मच्छी मार्केटमध्ये, जाम गर्दी. तिकडच्या भागुदाई येतात. बाबा रेनकोट घालून, डायरेक्ट रेनकोट घालून. अरे वारी ना, मी काल वाजता आणलेला तू नीट फोटो काढ ना, नीट या कर. बरोबर खपलं बरं झालं घ्या. मागणी देवी. बरोबर. आज ना मच्छी मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी आहे. लोक तुटून बरे मावऱ्या तुटून. बघू चला. ताईंचे जाऊन तर 2च पोचे राहिले आणि कपले की मच्छीवाला ताई फुल घाबरल्या. मस्करी करू का नको करू बाईचे आता. फुल घाबरल्या. मच्छीवाला ताई डायरेक्ट डायलॉग बोलायचं पण घाबरल्या. बोलू का? स्वस्त आहे. 1 दिवस फ्री मध्ये पण ठेवा ना, जरा लोकांना खाऊन दे ना. माझा बाप हो ना. नाही 1 दिवस तरी फ्री ठेवायला पाहिजे ना. हा, आमच्या सगळ्यांसाठी. मावरा इकडे ग. 1 दिवस तुमच्याबरोबर यावंच लागेल तिकडे व्हिडिओ बनवायला. पण जाम लवकर जाता ना तुम्ही. किती वाजता जाता? 2:30ला जाता. हे बघा काळं मास, बरंच काय. पोचे संपलं. कोलब्या पण ताईंच्याकडच्या संपल्या.
खाण्याचा तो बगर खाण्याचा खाली खाली बरं लागतं. केवढ्याच आहे बगर 200 का हम 100 रुपये ही देगा आपको. द्या 100 रुपयामध्ये मग हळू करतात. घरा आल्या होत्या एकदम चिकन पकोडा खायला गेलं आणि एक दिवस जरा कमी भावून पण मला मावरा देवाचं असते. अजिबात नाही बोलते बरोबर आहे. धंद्यामध्ये हे नाही घराचा धंदा बाई धंदा. खपला बोलते शूटिंग खपला नाही. तिकडे खाडीची मच्छी आलो थांबा आलो मी बगर घ्यायला आलो. चला तिकडे खारीची मच्छी बघू. खारीची मच्छी संपली आता चुंबडी पण ताईंची जवळ खारीची मच्छी घ्यायला आली खारीची मच्छी दाखवून आली. बाबा इकडे बघा जोडी ग अच्छा सेल लावले असेल. हा अच्छा कशाची काबोली आहे. हा 1000 रुपये किलो पोचे ना. अच्छा 200 रुपये पाव का. अच्छा चला ताईने मच्छीचा रेट सांगितला हा का तुम्ही 500 रुपयाला 3 पापलेट. अच्छा 100 रुपयाला 4 काळं मस्त खाडीचं आहे का ते. हे बघा इकडे ताईंच्या जवळ पण करपाले आणि मस्त कसं वाटा लावले 200 रुपयाला वाटा लावले करपाल्यांचा. चिंबोऱ्या केवढ्याच्या हा का खाली असतील पण ते भरलेले नसतील. भरलेले आहेत ताई गॅरंटी करून सांगते. त्या दिवशी डोका घेऊन गेले. एक नंबर लागला डोका एक नंबर लागला. वाटला म्हणजे असं काही खाल्लं तर. चला आता पुढे जाऊ खाडीची मच्छी दाखवू. तिकडे ताई कणाची तरी भाजी घेऊन आली आणि विकायला त्यांच्याकडे पण आपण जाऊ. पण पहिले मावरा बघू झालं तर मावरा खपून जात आहे सगळं लगेच फटाफट. संपली काय मच्छी संपली. बाबा ताई थांबला आणि खपला पण यांचा. इकडे हे बघा ताईंची मच्छी संपली. किती वाजता आलेल्या हा काय हे बघा संपली. पण यांच्याकडे काळा मसान खाडीचं काळं मसन त्याला माहित आज काय कोलबी आणली का काय फक्त खपला का एवढाच आहे. बाबा बरं आहे का बरं आहे. यांच्याकडे बघू यांच्याकडे चिंबोऱ्या बघा कशा मोठ्या चिंबोऱ्या. ए ताई एक अंच मासा आणि हे वाला हा ओरशी मच्छी खायला जाम भारी असते पण काटा असतं पक्क. बोंबील का खाडीचं आणलं का इथं मच्छीच्या भावावरून भांडण चालू आहे. ताई कणाची भाजी आहे. अरे रामकृष्ण अरे तुम्ही पंढरपूरच्या वारीला नाही गेला तुम्ही काय इकडे आला अजून. हा ग कवा झाल मग आज असं टायमावरती झालं काय. पांडुरंग लोक तिकडे त्याला भाजी घाला तिकडे नाही का जेवायला. हा कशाची भाजी आहे भापलीची. हा कशाची कोरलाची मला भाज्यांची नावं पण नाही माहिती. अच्छा ताईने मला 3 भाज्यांची नावं सांगितली पण मला याच्यातून एक पण भाजी माहिती नाही. हा अच्छा आयुर्वेदिक भाज्या सगळ्या या पावसाळ्याच्या दिवसामध्ये या भाज्या येतात उगवतात. म्हणजे पावसाळ्यामध्येच भेटतात नाही भाज्या पावसाळ्यामध्येच भेटतात. हा का बरोबर चला पावसाळू भाज्या घेऊन आले पण या भाज्यांच्या काही आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण घेऊन ये. आज नॉनव्हेज खायचा दिवस. चला हो मग बरोबर नाही मग नको ताई थांबा नको ताई नको थांबा कणाचा तो कंचा मासेच आहे. नको ताई तो रोहू कसा लागला ना कसा नाही. चांगला लागते बरं खान मग पैसे दे. चांगलं लागते का मी ते कवा खाले. अरे ताई
चांगला चांगला लागला पैसा का चांगला नाही लागला पैसे वापस घेऊन हा फ्री फुकाटमध्ये घेऊन जा तो ताजा आम्हाला काय शेतावर आता शेतावर जायला हंदा पाणी भरले त्या वाटली जावाला ठेवली चला बघूर घेऊयात बघूर तुम्ही पण सांगाल मंडळी तुम्ही बगरच किती खाता पण बगर खायला भारी लागते हा कमी होईल बरोबर गिराईक कमी होईल लोक मावर खातील तरी गौरा असा पण आहे ना मावरा भेटले ना बाय असू द्या घ्या एक दिवस असून घेतो लावरा आमची पापलेट आण ना मोठी मग पंढरपूरची तयारी चालू आहे का पंढरपूरला चालल्या का ताई पंढरपूर ताई चालल्या काय मावरा मग बन कणाची तुकडी कणाची आहे पण नको 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 ताई नको पोपट माझं नको नको तो पण नको कालम असं तर नकोच चला आता नका अख्खालच ठेवा हा करा चला आता हा पोचे घेऊ पोचे कविता मॅडमला सांगतो डायरेक्ट मॅडम काही जास्त नाही वाटत मॅडम जास्त वजन नाही वाटत चला पोचे घेतलेत बगर घेतलंय हा बरोबर नेक्स्ट टाइम कोणी बोलल्यावर असा हा ग राग आला ना तुम्हाला पण राग आला ना बरोबर हा ना बरोबर काही लाजबीज काही हे का नाही चला हा बघा हा याने आता मला इथे अडवलंय याच्यामध्ये मच्छी आहे सगळी हा काय खाईल आता बाबू मच्छी नाही खायची उलट होते मग बघा चला घरी चला आता मच्छी घेऊन चालली होती घरी तेवढ्यात डॉगी बाबूने मला अडवला आता पिशवीमध्ये सगळे मासे आहेत याला काय आपण देऊ शकत नाही तर आपण घरीच तुला बिस्किट देते चला आता जाऊयात घरी ओके गाडी घेऊन नाही गेली मी कारण की पेट्रोल पंप बंद आहेत आमच्या इथे पुरण्यावरती जे पेट्रोल पंप आहेत ना ते बंद आहेत त्याच्यामुळं थोडीशी गाडी आता बाहेर घेऊन जायला भीती वाटते चिन्मयाला सांगितलं जाऊन जरा पुढे बघ पेट्रोल पंप चालू असेल तर पेट्रोल टाक गाडीमध्ये तो पण काही लक्ष देत नाही बघू चल संध्याकाळी मी कुठेतरी घेऊन जाते पेट्रोल टाकायला बघू पुढे अंजूर फाट्यावर वगैरे चालू असेल तर ओके पूर्ण चिखल झालं रस्त्यामध्ये पाऊस आला ना मध्येच त्याच्यामुळे मला घाम बघा किती आला आहे एवढी गरमी आहे मला तर मंडळी आता मच्छी मार्केटमधून मासे वगैरे घेऊन आलेली आहे मी आणि बाहेर एवढा अंधार घातला आहे ना पावसाने पूर्ण काळोख झालं आहे सगळं पूर्ण काळोख झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा काळोख वाटत असेल असं वाटतं की रात्र झाली आता एवढा अंधार झाला आहे आणि मला तर वाटतं आता पाऊस खूप जोराचा येईल खूप जोराचा पाऊस येईल बरं झालं मी मच्छी घेऊन आली जाऊन ना तर सगळी भिजली असते मग येतानाच ओके तर आता मच्छीमध्ये ना माशाचा डोका घेऊन आली दुपारच्या जेवणासाठी आणि संध्याकाळच्यासाठी पोचे घेतलेत बरं संध्याकाळी कसा मोनिश पण असतो घरी मग संध्याकाळीच बनवेल पोचे आणि मस्त भाकऱ्या बनवेल ओके तर आणि हा ब्लॉग मला तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता द्यायचा आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग मला आता इथेच एंड करावा लागेल नाहीतर मग कसं आहे व्हिडिओ एडिट करून ती अपलोडिंगसाठी ठेवावी लागते आणि व्हिडिओ अपलोड व्हायला खूप जास्त वेळ लागतो आणि आत्ता पाऊस सुरू झाले त्याच्यामुळे ना मोबाईलचं नेटवर्कसुद्धा खूप स्लो चालतो आहे नाहीतर मध्येच गायब होतो नेटवर्क आणि नेटवर्क तर एवढा स्लो चालतो आहे नाही की त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा अपलोड व्हायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून आता जेवण वगैरे बनवताना मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन आत्तापासून रात्रीपर्यंत जे काही होईल ना त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवेन आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला जे मी मच्छी मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला दाखवले मार्केटमध्ये कोणकोणते मासे आले होते ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे मच्छीचा रेट वगैरे सांगितलेला आहे ओके
आणि खूप आमची तिथे धमाल मस्ती असते मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर. तुम्ही सुद्धा ब्लॉगमध्ये आता म्हणजे बघितलं असेल की ताई सगळ्या बोलवतात मला, इकडे ये लवकर, आपली आपली मच्छी दाखव, आपली मच्छी दाखव, किती भारी मच्छी आणले बघ, अशा बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छीवाल्या ताई एवढा जीव लावतात ना मला तिथे गेल्यानंतर, की अशा त्या बोलवतात मला की ताई लवकर ये ना, दाखव आपलं मासं विकायला आणल्यानं ते, असं. तर मला पण भारी वाटतं त्यांच्यासोबत म्हणजे असं बोलून, त्यांच्या मच्छी वगैरे दाखवून. आणि ती मस्त ब्लॉग शूट झाला आहे आजचा, तुम्ही पण जाऊन आता बघा. मी पण आता इथे ब्लॉगचा एंड करते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.